पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज नागपूरमध्ये आहेत आणि नागपूरमध्ये त्यांचा आजचा दौरा असणार आहे। आज पंतप्रधानांनी नागपूर दौऱ्यावरती रेशीम बागेमधल्या हेडगेवार स्मृती भवनाला भेट दिली आहे आणि यावेळेला पंतप्रधान मोदी यांच्या सोबतच सरसंघचालक मोहन भागवत हे सुद्धा उपस्थित होते। जवळपास 20 मिनिटे पंतप्रधान हे स्मृती भवनावरती होते आणि त्यानंतर ते दीक्षाभूमीवरती दाखल झाले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिवादन केलंय। 12 ते 13 मिनिटांपर्यंत ते दीक्षाभूमीवरती होते आणि यानंतर आता माधव नेत्रालयाच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी ते पोहोचतायत। तर आपण बघतोय मोदींनी हेडगेवार स्मारकामध्ये जेव्हा ते गेले त्यानंतर तिथे अभिवादन केलेलं आहे। त्यानंतर दीक्षाभूमीवरती जाऊन सुद्धा त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन केलं। तर हेडगेवार स्मारकामध्ये गेलेले असताना स्मृती भवनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिप्राय सुद्धा लिहिलेला आहे। त्यामुळे आजचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा नागपूरचा दौरा विशेष मानला जातोय। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती आजचा हा नागपूरचा दौरा ठरवण्यात आला आणि माधव नेत्रालयाच्या मुख्य कार्यक्रमासाठी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे निघालेले आहेत। अगदी काही क्षणांमध्ये ते त्या ठिकाणी पोहोचतील। माधव नेत्रालयाच्या या नव्या इमारतीची पायाभरणी असा हा कार्यक्रम आहे आणि याच निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज नागपूरमध्ये आहेत। या मुख्य कार्यक्रमासह इतरही वेगवेगळ्या स्मृतीस्थळांना त्यांनी भेटी दिलेल्या आहेत। तर या संपूर्ण दौऱ्यामध्ये आपण बघतोय सरसंघचालक मोहन भागवत हे सुद्धा त्यांच्या सोबत असणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते माधव नेत्रालयाच्या या नव्या इमारतीची पायाभरणी होणार आहे आणि आतापर्यंतचा हा कार्यक्रम नेमका कसा राहिलाय त्याची ही दृश्य आपण बघतोय। आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हेडगेवार स्मारकामध्ये जाऊन त्यांनी अभिवादन केलेलं आहे। त्यानंतर दीक्षाभूमीवरती सुद्धा ते गेले। या सगळ्या स्मृतीस्थळांना भेट देत असताना त्यांच्यासोबत संघाचे सगळे मान्यवर पदाधिकारी सरसंघचालक हे सुद्धा उपस्थित होते आणि स्मृती भवनामध्ये जाऊन त्यांनी अभिप्राय सुद्धा दिलेला आहे जो आपण एक्सक्लुझिव्ह एबीपी माझावरती बघतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।